बोंधू मनोहर भोसले याचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या घोटी इथे 27 एकरामध्ये पसरलेला आलिशान असा आश्रम आहे। आश्रमामध्ये दर अमावस्येला अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या सोबत शेकडो लोक जमायचे। बाबाला भेटण्यासाठी 11,000 रुपयांची पावती फाडायला लागायची। या आश्रमाच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। करात प्रकरणानंतर सोलापूर जिल्ह्यातील बाळूमामांचे शिष्य किंवा प्रति बाळूमामा म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण करायचा प्रयत्न केला होता त्या भोसले मामांना अटक करण्यात आलेली आहे। आज त्यांना माढा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। हा त्यांचा आलिशान आश्रम आहे। सर्व ठिकाणी CCTV वगैरे लावलेले जवळपास 27 एकर या क्षेत्रावर हा पसरलेला आश्रम आहे। या ठिकाणी अनेक VIPंची वर्दळ दर अमावस्येला इथं चालत राहते। मात्र घोटी करमाळा तालुक्यातील घोटी गावात असलेल्या या आश्रमामध्ये स्थानिक लोक मात्र या ह्याच्यामध्ये कधी सहभागी होत नव्हते। आता आपल्यासोबत घोटी गावचे सरपंच आहेत काकासाहेब राऊत आणि बाकीची मंडळी आहेत। मला सांगा काका, हे आश्रम सुरू होऊन किती दिवस झाले? 6-7 वर्ष झाले। 6-7 वर्ष। काय तुम्हाला गावातले किती जण भक्त आहेत इथे? नाही, गावातलं आमच्या कोणी इकडे येत नाही। मुळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मी काही दिवस काम केलेलं असल्यामुळे मला ह्या बुद्धीला पटत नाही। आम्हाला ह्या आश्रमात मला वैयक्तिक सरपंच या नात्याने 2-4 वेळा शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचे त्यांच्याबरोबर झालेले डिस्प्यूट होते बांधावरून, त्याच्यामुळे यावं लागलं। आणि आता बाकीचे कोणी मंडळी आमच्या गावात त्यांच्याकडे येत नाहीत किंवा काय नाही। इथं फक्त बाहेरच्या VIP लोकांच्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात दर अमावस्येला वगैरे, आणि ही वर्दळ चालू असते। किती गाड्या असतात साधारणतः अमावस्येच्या दिवशी 100 ते 150 गाड्या, आणि दत्त जयंती वगैरे असा कार्यक्रम असतो तर 200 पेक्षा जास्त गाड्या आलेल्या असतात। आता ह्याच्यामध्ये VIP जी नावं फोटो तर बरेच दिसतात, पण असे VIP इथपर्यंत येतात आमदार खासदार? हो, येतात। बर, येतात। मग ह्यांचा गावकऱ्यांना काही दाब दबाव का असतोय का? नाही, यांना मुळात स्थानिक लोकांची यांना अडचणच वाटत असल्यामुळे गावकरी ह्यात सहभागी होऊ नयेत हीच यांची तशी इच्छा आहे। कारण यांना स्थानिक लोकांचा डिस्टर्बन्स वाटतो। अगदी हा आपण उभा राहिला हा रस्ता सुद्धा त्यांचं बंद करायचं नियोजन चाललेलं होतं। इथं खाली पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावातलं क्षेत्रही त्यांनी बळजबरीने ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता, पण आम्ही गावकऱ्यांनी त्यांना विरोध करून तो प्रयत्न त्यांचा हाणून पाडला। म्हणजे ग्रामस्थ त्याच्या बरोबर नाही? ग्रामस्थ कोणी आमच्यात त्यांच्या बरोबर नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।